My name is Vikram Ramchandra Sarovar. I have completed my BA in 2024. I am Aditya Ingre Yeah. from AISSMS College of Engineering. मी सारांश गामसे इंगळे. आय एम फ्रॉम PCCO निगडी. फ्रेशर होतो मी सॉफ्टवेअरच्या बाबतीत, पण रेव्हिट प्लस लुमियन या दोघांचं कॉम्बिनेशन एवढ्या 2 सेशनमध्ये मी शिकलो. सॉफ्टवेअरबद्दल इतकी डिटेलमध्ये माहिती पहिल्यांदाच भेटली होती आज. फंक्शन्स झाले किंवा सॉफ्टवेअरबद्दल आम्हाला फक्त माहिती होतं की हे सॉफ्टवेअर ह्या कामासाठी यूज होतं. मला रेव्हिटबद्दल स्टार्टिंगला काही नॉलेज नव्हती. सरांनी आम्हाला रेव्हिटमध्ये 3D मॉडेलिंग शिकवली आणि स्टार्टिंगला वॉल्स विंडोज डोर्स प्लेसिंग शिकवली. त्यामुळे आम्हाला वेगळा एक्सपीरियंस आला है. मैं जैसे बिगिनर के लिए भी रेविट का मॉडल बस 3-4 घंटों में पूरा होना मतलब कोई छोटी बात नहीं है. सेकंड लेवलमध्ये आम्ही इंस्टाग्राम रील बनवली होती, त्याची लुमियन अँड फिल्मोरा. हाऊ टू मेक अ रील ऑर अ व्हिज्युअलाइज फेजिंग ॲनिमेशन किंवा त्यांना एक वेगळ्या वेमध्ये त्यांचा मॉडेल कसं दाखवायचा ते आपण इन्स्टा रील इन शॉर्टमध्ये. मेन बेसिक रेव्हिट आर्किटेक्चरचं प्लॅनिंग आणि त्याला मेन म्हणजे 3D मध्ये कसं कन्वर्ट करता येईल आपल्याला इन ऑर्डर टू प्रेझेंट टू द क्लायंट, कारण ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. सो हे एक महत्त्वाचं इंडस्ट्रियल स्किल हे मला या स्टेज 1 आणि स्टेज 2 वर्कशॉपमधनं समजून गेले पूर्णपणे. लेवल 3मध्ये आम्हाला एक वेगळीच नवीन गोष्ट माहीत पडली, क्लॅश डिटेक्शन. क्लॅश कसे डिटेक्ट करायचे. तर रेव्हिट स्ट्रक्चरमध्ये आपण आर्किटेक्चरल मॉडेलिंगच्या बेसिसवरती आणि जे पण काय लेवल्स आपण त्यामध्ये घेतले तर त्या बेसिसवरती आपण आर्किटेक्चरल स्ट्रक्चरल मेंबर्स लाईक बीम कॉलम स्लॅब वगैरे आपण सगळे कवर केले. आणि ॲज वेल ॲज एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे क्लॅश डिटेक्शन, जो एक खूप महत्त्वाचा भाग आहे BIMचा, तर तो सुद्धा आपण त्यामध्ये कवर केलेला आहे. त्यापर्यंत सपोज आपण फक्त स्ट्रक्चर डिझाईन करायचा इथपर्यंत आम्हाला ॲज अ सिव्हिल इंजिनियर मला एवढं माहीत होतं. बट इथे आल्यानंतर इथे माहीत पडते की एक BIMमध्ये अलग अलग डोमेन्स येतात. त्या डोमेन्सनुसार त्यांचे पण क्लॅश असू शकतात जे आमच्यासोबत क्लॅश होतील. सपोज मेकॅनिकलचे काही डग्स झाले किंवा आर्किटेक्चरचं काही वेगळे त्यांचे आर्किटेक्चर एलिमेंट्स असतील, ते आमच्या सिव्हिलचे जे स्ट्रक्चर्स आहेत बीम्स आणि कॉलममध्ये सपोज ते क्लॅशेस असतील, त्यांना रिझॉल्व्ह कसे करायचे हे आम्हाला लेवल 3मधून नवीन माहीत पडलं. हळूहळू जसं सेशन होत गेले, लेवल क्रॉस होत गेले, तसं कळायला लागले की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे, म्हणजे सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट, त्याच्याशी असलेल्या एकमेकांशी कोऑर्डिनेशन. तर ह्याचं आता या स्टेजला येऊन मला हे कळालेलं आहे की येस आपल्याला BIM थ्रू काय त्याचं इंडस्ट्रीमध्ये एक्सपोजर आहे आणि ॲज वेल ॲज त्याला किती डिमांड आहे इंडस्ट्रीमध्ये, हे मला आता एकदम प्रॉपरली माहीत झालेलं आहे. दॅट वॉज व्हेरी फन. मजा आली ना. येस.